आता झालेल्या नृत्यासाठी डिंगणी गावचे सुपुत्र आणि ज्यांचा आमच्या शिरावरती सदैव मदतीचा हात असतो असे डॉक्टर डिंगणी गावचे सुपुत्र. हॅलो 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 आवाज बोलतोय का पाठपर्यंत? हॅलो आवाज नाही, बोला मोठ्याने. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक
श्री चंद्रकांत चांदिवडे, दिनेश गावडे, निलेश करंडे प्रस्तुत मित्र प्रक्ष ग्रुप आयोजित माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर आणि जमलेल्या तमाम माझ्या मायबाप रसिक प्रेक्षक बंधू भगिनी, प्रथमतः मी युवा शाहीर सुशांत मनवे श्री आई महालक्ष्मी नृत्य कला पथक मौजे अथुर्डे मनेवाडीच्या वतीने सविनय शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. पुढील कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर यांनी आपल्या नाताचा प्रमाणपत्र आणि पास घेऊन रंगमंचावर यायचंय. मायबाप रसिक हो, या भगवान परशुरामाच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पावन झालेल्या माझ्या कोकण नगरीत गवसली ती जणू रत्नागिरी नामक नवरत्नांची खाणं. या रत्नागिरीच्या नवरत्नांपैकी शास्त्री आणि सोनवी नदीच्या संगमावर जणू लोककलेचं नंदनवन असल्यागत दिमाखात आणि डौलात वसलाय तो माझा संगमेश्वर तालुका. या संगमेश्वर पासून हाकेच्या अंतरावर वसलेलं आणि आई ग्रामदेवता महालक्ष्मी जागवता पावणाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं सुंदर आणि देखणं असं माझं गाव म्हणजे माझं मौज सुरडे गाव. आज गेली कित्येक वर्ष लोककलेच्या माध्यमातून असंख्य कोकणवासींच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. तर रसिक हो, आज माझ्या या श्री आई महालक्ष्मी नृत्य कला पथकाची छोटीशी पाखर पुन्हा एकदा आपल्या अदाकारी नक्कीच आपल्या मनावर आपली धुरळ पाडून जातील अशी आपणास ग्वाही देतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो. सर्वप्रथम आयोजक आजचा कार्यक्रम त्यांनी 95% हाऊसफुल केलेला आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिका काय म्हणायचंय बघा. एका वर्षाने झाल्या आपल्या गाठी भेटी, नव्याने उभा मी तुमच्या प्रेमापोटी. एका वर्षाने झाल्या आपल्या गाठी भेटी, नव्याने उभा मी तुमच्या प्रेमापोटी. तुमची माझी वीणा कधी ना तुटणार, बनून दास सदा राहीन मी चरणावर. हे रसिक राजा ईश्वर सुमने मानाचा मुद्रा करीतो. या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आज या कोकणाच्या संस्कृतीचा साज रंगला. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी रसिकरूपी वैष्णवांचा मेळा हा जमला. या लोककलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या रसिका पाहून आनंदाने ऊर भरला आणि साश्रू नयनानी या वैष्णवांत माझा विठ्ठल पाहिला, मी माझा विठ्ठल पाहिला. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून अखंड हिंदुत्वाचा डाण्यावा स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे या शक्तीचुराचा कोहिनूर धीरा दिवंगत शाहीर श्री रामचंद्रजी घाणेकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी जागमाता पावणा देवी, माझी कुलस्वामिनी, माझा सदैव पाठीराखा श्री सिद्धिविनायक, या मुंबईची रखवाली आई मुंबादेवी, या जागेचा मालक, या समस्त देवी दैवतांच्या चरणी नतमस्तक होऊन
आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजक आणि माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर तेजस्वीर यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आज माझे ढोलकीपट्टू कुमार दीपक मनवेसह शिवम जोशी, कीबोर्ड मास्टर कुमार सुरत मनवे, बँजो मास्टर रोहित जोशी, ऑक्टोपॅड वादक रोशन मनवे, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते साऊंडवाले दादा राजू दादा पड्याळ आणि श्री महालक्ष्मी नृत्य कला पदक मौजे मनमेवाडी गलगीवाले या नात्याने माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. तरी रसिक हो, आम्हा दोन्ही शाहिरांच्या दोन्ही बारीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत उदंडाचा प्रतिसाद द्याल अशी आशा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तसेच या गर्दीमध्ये उपस्थित आमचे गुरुबंधू शाहीर रमेशजी पाताडे आणि श्री गणेश सेवा मंडळ पातावडेचे सर्व शिलेदार, तसेच ज्यांचा आम्हाला क्रिकेटच्या क्षेत्रात विशेष सहकार्य लाभते असे डॉक्टर मंगेशजी खाडे, तसेच सन्माननीय पोलीस अधिकारी PSI चंद्रकांत कांबळे सर, माझ्या गुरु घराण्यातून सन्माननीय श्री नामदेवजी खाडे, प्रकाशजी करंडे, संदीपजी करंडे यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व युट्यूबर्स मंडळी यांचेही स्वागत. कुणबी युवा संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रियल फूडचे मालक संदीप दादा गीते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. धन्यवाद. सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. थोडा चाटीचा आवाज वाढवा. हे जन्मदात्या माय पित्या प्रथम नमन करुणी लावून या पावन होतो त्यांची चरण धूळ माती आणि दुसरे वंदन माझे जीवन भव सागर पार कराया त्या ज्ञान देणाऱ्या माझ्या गुरुजनांसाठी. हे तिसरे वंदन करण्या माता झुकून लीन होतो त्या सर्वश्रेष्ठ गणासाठी. आणि चौथे वंदन माझे या माझ्या माय बाप लाडक्या रसिकांसाठी. काय म्हणायचं बघा, जरा बँजोचा आवाज येऊ दे, येत नाही माझ्यावर. अरे छत्रपतींच्या मर्द मावळ्यानो
अरे छत्रपतींच्या मर्द मावळ्यानो तुम्हा त्या छत्रपतींची आण रोज रोज होणारे ते बलात्कार आणि विनयभंग पाहून सुन्न होते हृदयानी कान. मंडळी, सकाळ सकाळ वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल ओपन केला की बातम्या पाहायला मिळतात की कुठे ना कुठेतरी बलात्कार होतो. वय वर्ष 60 नंतरही वृद्ध म्हातारे आपल्या नाती समान बालिकांनाही वश करण्यात कुठेही कचरत नाहीत. याचा अर्थ समाजामध्ये कुठेही नीतिमत्ता नात्या गोत्याचा विसर पडलेला दिसतोय. म्हणून काय म्हणतोय, अशा वेळी माझ्या शिवछत्रपतींचा इतिहास आठवतो. अरे छत्रपतींच्या मर्द मावळ्यानो तुम्हा त्या छत्रपतींची आण रोज रोज होणारे ते बलात्कार आणि विनयभंग ऐकून सुन्न होते हृदयानी कान. अहो लाकडं मसनवटात गेली, अहो लाकडं मसनवटात गेली तरी साठीतही ने नराधम कसे होतात जवान. अहो भर चौकात यांना देऊन फाशी संपवून टाका असे हैवान. स्तवनाला सुरुवात करतोय. हे आई तुझ्या उपकारा या जगी तोड नाही, तूच प्रसवलीस ही कलामज तुझेच रूप पाहतो मी ठाई ठाई. अग तुझ्याच नावाने हा खेळ मांडला, ठेव कृपा छत्र या जाणले कराच्या शिरी. आणि तूच नावाडी माझी सुखरूप होऊन लाव आजही नौका पैल तिरी. सुंदर विषय आपल्या समोर सादर करतोय. रसिको, जेव्हा या जगात असुरी शक्ती वाढल्या तेव्हा त्या आदिशक्तीने अंबा, दुर्गा आणि कालिका अशी रूपे घेऊन त्या दृष्टांचा नाश केला. ती आदिशक्ती जिच्यामुळे शिव अपूर्ण मानला जातो, ती आदिशक्ती केवळ संहारक नाही तर एका आईप्रमाणे आपल्या लेकरांवर अपार प्रेम करते. यांच्या चरणी स्तवन ठेवतोय, लक्ष असावं. हे आदिशक्ती माझी संगाती, हे आदिशक्ती माझी संगाती, कार्यारंभी साध तुला रंगणी साथ मला दे आई, रंगणी साथ मला. रंगणी साथ मला दे आई, रंगणी साथ मला. रंगणी साथ मला दे आई, रंगणी साथ मला.
दिले सुर दे तू मदला रंग चढू दे आज गायनाला रंग चढू दे आज गायनाला रंग चढू दे आज गायनाला शिरी बांधून साध कर गीता शिरी बांधून साध कर गीता सज्ज झालो रसिक सेवेला सज्ज झालो रसिक सेवेला रंगानी तुझ्या कृपेच्या आशिषाने गुलाल उधळू दे अभिमानाने गुलाल उधळू दे अभिमानाने गुलाल उधळू दे अभिमानाने किती येऊ दे तेजस वीर आसू शांत करेल डेर तो कधी नाही मागे सरला तो कधी नाही मागे सरला हे आदिशक्ती माझी संगाती हे आदिशक्ती माझी संगाती कार्यरंगी साध तुला कार्यरंगी साध तुला दे आई रंगणी साथ मला बोल श्री गणपती गजानन बोल गाव देवी सखाराम दत्ताराम शांताराम अखंड भानुदास घराण्याचा श्री आई महालक्ष्मी नृत्य कला पथक मौज सुरणी मनवीवाडीचा गणपती बाप्पा हॅलो हॅलो, हे पहा आमचे गुरुबंधू आणि श्री गणेश सेवा मंडळ पाताडेवाडीचे शाहीर रमेशजी पाताडे यांच्याकडून या नृत्य कलेसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांचे श्री आई महालक्ष्मी नृत्य कला पथक मौजे मंडळी सतीश आरोणे आहोत. धन्यवाद. रसिक हो, गणाला सुरुवात करतोय तर काय म्हणते बघा. गावाला जायचं है अग बाय 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 गावाला जायचं है घरी पाहुणा बाप्पा माझा येणार है. सुधाकर दादा गोरिवडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना ही शायरी मानाचा मुद्रा करतो. काय मंडळी, गावाला जायचंय ना? आवाज नाहीत, बोला जरा. मित्रांनो, 2 पैसे कमी कमवा पण माझ्या बाप्पाच्या उत्सवाला गावाला जा.
कोकणात येऊन तो उत्सव साजरा करा, तेव्हा तुम्हाला कळेल ते 5 दिवस काय असतात. त्या निसर्ग राजाने बाप्पाच्या आगमनाची तर चाहूल दिलेयच, पण मी माझ्या गणातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडे लक्ष असू द्या. अरे चित्रकार तू सृष्टीचा, तुझ्या हाती कुंचले उडवा बाप्पा सुख समृद्धीचे तुषार, तुझ्या भक्तीत सदा माझे मन गुंतले. या पावसाच्या थेंबानी दरवळता या गंध मातीचा, तुझ्या येण्याचे स्मरण झाले. ते पावसाचे थेंब पण सांगतायत गणराया ये लवकर. आणि आता अंत नका पाहू गणेशा, तुझे रूप पाहण्या सारे विश्व आतुरले. ला 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 ला. काय म्हणतो बघा, आनंदाचा दारी सण आला, भक्त आतुरले तुझ्या स्वागताला. वेडे मन झाले बेभान, रूप हे पाहण्याला. हे दिन दयाळा आनंदाचा दारी सण आला, भक्त आतुरले तुझ्या स्वागताला. तो नटला निसर्ग भासे स्वर्ग, बाप्पा तुझ्या आगमनाला. चैतन्याच्या मांगल्याच्या या अद्भुत सोहळ्याला. हे दिन दयाळा आनंदाचा दारी सण आला, भक्त आतुरले तुझ्या स्वागताला.
दैन्य सारे दूर व्हावे सारे दूर व्हावे, सारे दूर व्हावे. दैन्य सारे दूर व्हावे. रवींद्र जय काव्य सुमन सुचंदवाये आदस वेला. रवींद्र जय काव्य सुमन सुचंदवाये आदस वेला. हे दीनदयाळा आनंदाचा हरिगणाला भक्ता तुले तुझ्या स्वागताला. वेडे मन झाले विवन रूपे पाण्याला. वेडे मन झाले विवन रूपे पाण्याला. हे दीनदयाळा हॅलो हॅलो, हे पहा, या सुंदर गणासाठी यशवंतजी बावदाणे गाव सावर्डे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे बर्थडे गर्ल तनुजा बामणे आणि उर्मिला धनश्री संस्कार व तनिक्स यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे परशुराम भूमी लोककला निर्माता महासंघ संस्थापक सन्मान्य श्री विलाजी नवाळे सर यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे सविता गोपाल मणवे, सावनी संतोष मणवे यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे तन्वी गिरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. धन्यवाद. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ए! आहा! हॅलो, गवळणीला सुरुवात करतोय. रसिको, गवळण कशी घेऊ सांगा? हा बुवा पण युवा आणि मी पण युवा. तुरेवाले बुवा जरा बाहेर या. आज या युवा बुवांना गवळण ही प्रेमाचीच देणार. या बुवांना 2 विषय देऊन जातोय गवळणीमध्ये. बुवा, इथे येताना तुम्ही 2 विषयाची कड द्यायची आहे. तुम्ही फक्त प्रेमाची कड द्याल ते चालणार नाही. काय बघा, राधा आणि कृष्णाचं नातं हे अजरामर आहे. राधा आणि कृष्णाचं नातं हे अजरामर आहे. त्यांचं प्रेम हे भौतिक आणि शारीरिक नसून ते सर्वोच्च रूप आत्म्याची, परमेश्वराची एक रूपता आहे. परंतु आज मित्रांनो, समाजामध्ये तरुण पिढी आपल्या स्वतःच्या जीवाशी खेळत आहे आणि या प्रेमाला, व्याख्येला गालबोट लावण्याचे जे प्रकार करत आहेत, हीच खरी आमची शोकांतिका आहे. आणि म्हणून राधा आणि कृष्ण आणि आजची तरुण पिढी, बुवा काय म्हणतोय बघा, राधा आणि कृष्ण आणि आजची तरुण पिढी जे प्रेम करते, या अंध प्रेमावर आधारित भेदी गवळण आज तुमच्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. हे कृष्ण सख्या, हे कृष्ण सख्या, आपण ज्या केल्यात त्यास लीला म्हणतात. आणि हल्लीच्या समाजात वासनेपोटी जी कृत्ये करतात त्यास वाईट चाळे म्हणतात.
अरे सांग मज काना, ज्या अंधांना प्रेम या शब्दाची पवित्रता कळत नाही, मग प्रेम का करतात? आणि तुझ्या माझ्या नात्याशी तुलना करून आपल्या प्रेमाला कलंकित का रे करतात? काय म्हणते बघा, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छिपा रखा है. काय म्हणते बघा, मनाच्या अंतरी नाव तुझे कोरले, मनाच्या अंतरी नाव तुझे कोरले, तुझे माझे नाते जगा वेगळे, भाव अंतरी ते हळवे कुणा नाही कळले, भाव अंतरी ते हळवे कुणा नाही कळले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागली, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले. मनाच्या अंतरी नाव तुझे कोरले, मनाच्या अंतरी नाव तुझे कोरले, तुझे माझे नाते जगा वेगळे, तुझे माझे नाते जगा वेगळे, भावांतरी ते हळवे कुणा नाही कळले, भावांतरी ते हळवे कुणा नाही कळले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले. भावांतरी ते हळवे कुणा नाही कळले, भावांतरी ते हळवे कुणा नाही कळले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले. निखळ निर्मळ पवित्र हे बंध, कव भक्ती माझे झाले होते रंग, हतीच्या या जगती प्रेम उधळी रंग, करुणिया वाईट ताळे होती मदनात धुंद, कळला नाही अर्थ प्रेमाचा, कळला नाही अर्थ प्रेमाचा, केला खेळ दूर जीवनाचा, केला खेळ दूर जीवनाचा, ज्वानीच्या धुंदीत जवळ ते आले, ज्वानीच्या धुंदीत जवळ ते आले, प्रेमाच्या नात्याला रे कलंकित केले, प्रेमाच्या नात्याला रे कलंकित केले. भावांतरी ते हळवे कुणा नाही कळले, भावांतरी ते हळवे कुणा नाही कळले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले. मनी वाटे ऐकून खंत, काळी होई नीरव शांत, होई तुलना आपल्या नात्याशी, सुबुद्धी दे ध्यास, सुबुद्धी दे शांत, सुबुद्धी दे शांत,
तुझ्या माझ्या नात्याला गालबोट का लागले ते सांगायचंय बुवा. हॅलो, हे पहा, श्रीवंश महेंद्र हेमन यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेत. त्याचप्रमाणे ईशा दिलीप जोशी यांच्याकडून 100 रुपये, आशिष पाताडे, रोशन पाताडे, प्रणव डांगे आणि सूरज पाताडे यांच्याकडून गणासाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे यशवंत महादेव बावदा बडा दुःख देना. काय म्हणते बघा. अरे शाहिरा हो नको बावरा, तुझा माझा सामना रंगू दे हा खरा. ओ बुवा, माझा विषय दानी धरा बुवा, प्रश्न पुरा करा. माझा विषय दानी धरा बुवा, प्रश्न पुरा करा. मग मिरवा तुमचा तुरा. ऐका तुम्ही जरा, तुझा माझा सामना रंगू दे हा खरा. अरे शाहिरा हो नको बावरा, तुझा माझा सामना रंगू दे हा खरा. तुझा माझा सामना रंगू दे हा खरा. माझा विषय नाही धरा बुवा, प्रश्न पुरा करा. माझा मिरवा तुमचा तुरा. ऐका तुम्ही जरा, तुझा माझा सामना रंगू दे हा खरा. संतारया या सागरात तुझरीने कोणाला गिळले सांगा ज्ञानिवंत. तुझरीने कोणाला गिळले सांगा ज्ञानिवंत. तुझरीने कोणाला गिळले सांगा ज्ञानिवंत. गजासुर सोडून बोला उतर खरे तुम्ही बोला. गजासुर सोडून बोला उतर खरे तुम्ही बोला. नाहीतर वाजवीन तुमचे बारा. ऐका तुम्ही जरा, तुझा माझा सामना रंगू दे हा खरा. तुझा माझा
सुरेश करंडे यांचकडून 100 रुपये, कुमारी श्राव्या सुधाकर करंडे यांचकडून 200 रुपये, कुमार सुशांत भिकाजी करंडे यांचकडून 500 रुपये, यशवंत बावधाने सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचं आई महालक्ष्मी नृत्य कला पथक मौजे सुडे मंडळीच्या वतीने हार्दिक स्वागत. बुवा जुन्या आणि नव्याची सांगड घालून आपल्या समोर वारी केली आहे. या ठिकाणी मी माझी पहिली वारी समाप्त करतोय. धन्यवाद.